जय हिंद मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव रुपर अकॅडमी. तर मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, जर मुंबई दिनांक 18/12/2023 एक GR पडलेला आहे, तुम्ही याला परिपत्रक सुद्धा म्हणू शकता. तर तुम्हाला दिसत असेल दिनांक 18/12/2023 विषय काय आहे बघा. तर विषय जे काय आहे ते 20/10/2023 समर्पणपत्र दिनांक 18 व 8/11/2023 व 13/12/2023 विषय काय बघा. पोलीस शिपाई स्वर्गात रिक्त होणाऱ्या पदांची माहिती पाठवण्याबाबत. तर 100% सांगतो मित्रांनो, डिसेंबरच्या आत ही जाहिरात 100% पडणारच आहे आणि त्यासाठीच बैठक बोलवण्यात आलेली आहे. पूर्ण परिपत्रक वाचतो आणि तुम्हाला त्याविषयी थोडं स्पष्टीकरण देतो. बघा, आपण व्हिडिओ स्टार्ट करतोय. इथं बघू शकता तुम्ही, उपरोक्त विषयास अनुसरून या कार्यालयाचे संदर्भाधीन पत्राच्या अनुषंगाने दिनांक 1/1/2022 ते 31/12/2023 या कालावधीत विविध पोलीस घटकातील रिक्त होत असलेली पदे, सन 2022-23 पोलीस शिपाई रिक्त होत असलेल्या पदाची विविध बघा, पोलीस जी निघणार आहे ते 22-23 निघणार आहे. विहित नमूदित माहिती कुपेकृत दिनांक 30/10/2023 पूर्वी या कार्यालयास म्हणजे 30/10 म्हणजे 30/10 पूर्वी या कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक श्री शंकर कुलकर्णी यांचे ई ऑफिस वरील या लॉगिन ID वर त्यांनी लॉगिन ID दिलेले आहे, शंकर कुलकर्णी असं तसं दिवस न चुकता पाठवण्यावर सर्व घटक प्रमुखांना कळवण्यात आले आहे. तसेच दिनांक 8/11/2023 व 13/12/2023 रोजी स्मरणपत्र पाठवून ही खालील नमूद घटक प्रमुखांची विहित नमूदील माहिती अद्यापपर्यंत कार्यालयास प्राप्त झालेली नाही. म्हणजे त्यांनी रिक्त पदाची माहिती त्यांनी पाठवली होती, परंतु माहिती कोणीही पाठवली नाही. तर त्याच्याबद्दल अजून एक त्यांचं म्हणणं आहे की तरी खालील नमूद घटक प्रमुखांना विनंती करण्यात येते की त्यांनी उपरोक्त नमूद कालावधीत पोलीस शिपाई व बँडसमन पदावर रिक्त होत असलेल्या, महत्त्वाचं म्हणजे ह्यावेळेस बँडसमनच्या सुद्धा जागा आहेत मित्रांनो. तुम्ही बँड्स आता सध्या वाजवू शकता आणि त्याची प्रॅक्टिस करू शकता. पदावर रिक्त होत असलेल्या पदांची माहिती बिनधास्त प्रमाणित करून व नमूद लॉगिन ID वर दिनांक 22/12 पर्यंत न चुकता पाठवावे. म्हणजे 22 तारखेपर्यंत त्यांना पाठवायचे, ऑफिसवर पाठवायचे, असे एकंदरीत ही अशी माहिती आहे मित्रांनो. तर परत असंही म्हणले, सदर पोलीस शिपाई स्वर्गात रिक्त होणाऱ्या पदे भरती प्रक्रियेने भरण्याकरिता शासनाची मान्यता घेतल्यानंतर त्यामध्ये कोणतेही बदल करता येणार नाहीत. म्हणजे आता सध्या त्यांनी मान्यता घेणार आहेत मित्रांनो आणि लवकरच त्याची काहीतरी गुड न्यूज पडणार आहे. त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी पुढील व्हिडिओ बनवल्यास लगेच तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल आणि तो व्हिडिओ तुम्हाला सहज बघायला भेटेल मित्रांनो. अशाच आपण पोलीस भरती रिलेटेड नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो, त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की घ्या मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करायला मात्र विसरू नका. जय हिंद.